कचरा गोळा करणाऱ्या इचलकरंजीतील कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार पगार देणं बंधनकारक आहे। पण मुख्य ठेकेदाराकडून या कंत्राटी कामगारांना किमान वेतन सुद्धा दिलं जात नाही। त्यामुळे कामगारांनी अचानक काम बंद आंदोलन सुरू केलं। त्यानंतर ठेकेदार कंपनीची तारांबळ उडाली आणि जानेवारी आणि फेब्रुवारीचा पगार किमान वेतनानुसार दिला जाईल असं सांगण्यात आलं। सुमारे 3 तासाच्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। इचलकरंजी शहरातील कचरा गोळा करणाऱ्या गाड्यांवर 115 कंत्राटी कामगार काम करतात। किमान वेतन कायद्यानुसार पगार मिळावा, ESI विमा सुरू करावा आणि भविष्य निर्वाह निधी असावा अशा या कामगारांच्या मागण्या आहेत। त्यासाठी यापूर्वी महापालिका प्रशासन, कामगार आणि कचरा उठाव करणारी ठेकेदार कंपनी यांच्यात बैठक झाली होती। त्या बैठकीत जानेवारी 2025 पासून किमान वेतन कायद्यानुसार पगार दिला जाईल आणि ESI कार्ड देऊ असं ठरलं होतं। पण जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा पगार किमान वेतन कायद्यानुसार काढला नाही आणि ESI कार्ड सुद्धा दिलं नाही। त्यामुळे अचानक इचलकरंजीतील कचरा उठाव करणाऱ्या कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनामुळे शहरातील कचरा उठाव होऊ शकत नसल्यानं महापालिका प्रशासन खडबडून जागं झालं। शहराला वेठीस धरू नका, चर्चेतून मार्ग काढा असं महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं। यावेळी कामगार नेते AB पाटील यांनी महापालिका अधिकारी आणि ठेकेदार कंपनींना सुनावलं आणि कायद्याचं पालन का केलं जात नाही असा जाब विचारला। किमान वेतन लागू करा, ESI विमा चालू करा आणि प्रॉव्हिडंट फंड नियमाप्रमाणे भरा। याप्रमाणे महापालिकेमध्ये त्रिपक्षीय करार झाला होता, कंत्राटदार, महापालिका आणि संघटना। त्याप्रमाणे मदतनीसांना 13,000 आणि ड्रायव्हरना 13,500 पगार 1 जानेवारीपासून लागू करायचं ठरलेलं होतं। ते ठरवून सुद्धा मालकांनी, कंत्राटदारांनी कालपासून जुन्याप्रमाणेच पगार केलेला आहे। कामगारांच्या पोटावर पाय देऊन तुम्ही उभा राहता, सगळे कामगार कायदे तोडवता, भारतीय घटनेची नासधूस करता, कामगारांचं पिळवणूक करता। त्यामुळं दिलेला शब्द त्यांनी पाळलेला नाही आणि या कारणास्तव आम्ही आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन चालू करतोय। दरम्यान अचानक झालेल्या आंदोलनामुळे इचलकरंजीतील कचरा उठाव करणाऱ्या गाड्या थांबून होत्या। सुमारे 3 तासाच्या आंदोलनानंतर ठेकेदार कंपनी आणि कामगार प्रतिनिधींची बैठक झाली। अखेर कंपनीनं जानेवारी आणि फेब्रुवारीमधील पगारातील फरक आणि ESI कार्ड देण्याचं मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं।